आणि त्याच वेळी एका बाजूला विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी आहे, याला चांगल्या प्रकारे विजय मिळालेला आहे. कसं पाहता याच्याकडे? आणि हा विरोधकांना एक चपराक आहे. नाही, मला वाटतं कोणाला चपराक वगैरे द्यायची गरज नाही. महाविकास आघाडी त्याच्यात मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय थोरात साहेब, की बाकी सगळे जे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकी इतर, ते मुख्यमंत्री म्हणून एकमेकांच्याला विचारून विचार एकत्र करून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत. ते हिताचे निर्णय ते 1 वर्षात लोकांना पटले म्हणून तो हे आहे. आणि मला वाटतं आम्ही कोणाला चपराक देण्यामध्ये आमचा वेळ फुकट घालवणार नाही. आम्ही अशी अनेक कामं की जी मुंबईकरांच्या चरणी असायला हवी ती आम्ही करत राहणार. आज इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन झाले, कसं पाहताय? एक मिनिट लाईव्ह मध्ये आम्ही ही जी 340 बसेस खऱ्या मुंबईच्या चरणी आणि पण ईस्टर्न, वेस्टर्न आणि सिटी या याच्यामध्ये करतो आहे. पहिले 26 बसेस आलेले आहेत, त्याच्यानंतर 40 येणार आणि त्याच्यानंतर अशा टप्प्याटप्प्याने ती सगळ्या बसेस येणार आहेत. आणि त्याचा चार्जिंग पॉईंट हा प्रत्येक सिटी, वेस्टर्न आणि ईस्टर्न ह्या सबअपमध्ये दिलेले आहेत. आणि त्या पद्धतीने आमच्या बसेस त्या आता धावणार आहेत. आणि निश्चित मुंबईकरांनी सुखावं असा तो निर्णय आणि तो अंमलात आणला आहे. आणि ते आज पहिलं पुष्प मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे GM जे BSTचे GM आहेत बागडीकर, आमचे आयुक्त इक्बाल चहल, आदित्य ठाकरे साहेब, पालकमंत्री आमचे असलम शेख, या सगळ्यांच्या माध्यमातून आज त्याचं पहिलं पुष्प आम्ही मुंबईच्या चरणी दिलं आहे. त्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा आम्ही काय काम करतो यालाच आम्ही फोकस करणार आणि मुंबईकर ते मानत आहे. महाविकास आघाडी आता काय बोलणार? आता आजच्या विजयाने कसा मुख्यमंत्र्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय का? मुळात मुख्यमंत्र्यांचा विजय म्हणणे मोठं हे आहे, त्याच्यात यश. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या लोकांनी पण आम्हाला जे यश मिळालं आहे त्याला कुठेही आम्ही चढून जाणार नाही आहोत आणि कुठेही दुसऱ्यांसाठी शड्डूही ठोकणार नाही आहोत. आम्ही फक्त मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी जे काय विजन आहे चांगलं काम करण्याचं, त्या विजनवर आम्ही फोकस केलं. हीच आघाडी आता महापालिका निवडणुकीत दिसेल का मुंबईच्या? नाही, तो निर्णय महापौर या नात्याने मी देऊ नाही शकत. परंतु मला असं वाटतं की आतापर्यंत मित्रपक्ष म्हणून ज्या आघाड्या युती केली तर ही आघाडी तशीच कंटिन्यू होईल आणि जे असेल ते सगळं मुंबईकरांसाठी असेल चांगलं. ते मुंबईची लाईफलाईन जी रेल्वे आहे ती 15 डिसेंबरपासून चालू शकते असे संकेत चहल साहेबांनी दिले. महापौर म्हणून आपल्याला ही माहिती आहे का? हो आहे. फक्त आजच आम्ही एअरपोर्टवर पण जाऊन या सगळ्या गोष्टीचा थोडा आढावा निश्चित घ्यावा लागेल. कारण GVK, अदानी, महापालिका या माध्यमातून कसं चाललं आहे. कारण बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी पण येत आहेत की आम्ही ज्या बाहेरच्या देशातनं एक फॉर्मेट आहे तो बघूनही आम्हाला हे करत नाही. तर तसं काय चाललं आहे नक्की बरोबर चूक ते सगळं रेक्टिफाय आजच्या संध्याकाळपर्यंत होईल. आणि निश्चित सांगते ज्या काय टेस्टिंग आहेत त्या टेस्टिंग ह्या अशाच कंटिन्यू राहतील आणि त्या टेस्टिंगच्या माध्यमातून कोविडला कंट्रोलमध्ये आणलं आहे. पण कोविड संपलेला नाही, आजही तेवढाच तो डेंजर आहे. कोरोना हा तेवढाच डेंजर आहे. आम्ही कंट्रोलमध्ये आणून तो कंटिन्यू ठेवणं हे आघाडीचं आणि महापालिकेचं काम आहे, ते आम्ही करतोय. थँक्यू बस चालक. हो नाही, गाडीला टच नाही करणार, नका काळजी करू.
अरे हाँ 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 करा फक्त ढकलू नका आम्हाला. तुम्ही एकदा करू एक सेकंड गाडी जाऊ द्या. दादा थोडा हात काढ ना. दादा हात हळूहळू करूया गाडी. समोर बघा. अरे शिकवण हळू हा. भाई ही संकल्पना तुमची होती. अरविंद सावंतची संकल्पना आहे. सर 2 मिनिटं. आमचे वाहन चालक अगदी हसतमुख आहे. छान आहे. तुमचं नाव काय? संजय शिगवण. अरे चिपळूणचे दिसतंय. दापोली करेक्ट. सुहास दादा